तुमच्यावर जळणाऱ्या माणसांना ओळखायचे कसे? जाणून घ्या जळक्या लोकांची लक्षणे. मित्रांनो, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो, कष्ट घेत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने जात असतो. पण याचवेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता जळत असतात. हे लोक कधी समोरून बोलत नाहीत, पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून त्यांची जलसी दिसून येते. अशा लोकांना ओळखायला शिकलं तर नंतर त्यांची पर्वा करायची गरज नाही. हे लोक तुमच्यासमोर मैत्रीपूर्ण वागत असतील, पण त्यांच्या मनात मात्र दुसरं सुरू असतं. त्यांना तुमचं यश पसत नाही, त्यामुळे ते वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं नाही, मदत करायची नाही, शक्य असेल तिथे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करायचे, ही त्यांना सवय असते. आज आपण पाहणार आहोत जळणाऱ्या लोकांची 10 लक्षणं आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे उपाय. नंबर 1. जळकी लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलत नाहीत. जळणारे लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या मनातल्या द्वेषाचे ओझे झेपत नाही. ते तुमच्या यशाची कबुलीही देऊ शकत नाहीत आणि तुमच्यासमोर शांतही राहू शकत नाहीत. त्यामुळे तुमच्यासमोर टाळाटाळ करतात. कधीकधी तुमच्यासमोर असल्यावर त्यांना अस्वस्थ वाटतं. ते इकडे तिकडे बघतील, काहीतरी निरर्थक बोलतील, पण तुमच्याकडे नजर मिळवणार नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास सहज दिसून येईल, कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा अभिनय करणं कठीण जातं. अनेक वेळा ही लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात. जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा काहीतरी वेगळं बोलून विषय बदलतात. अशी लोक आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये आपल्याला 100% भेटतात. नंबर 2. ही माणसं तुमचं नाव कुठेच घेत नाहीत. तुमचं चांगलं काम झालं, लोक त्याचं कौतुक करत आहेत, पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत. समजा एखाद्या ठिकाणी तुमचा उल्लेख आला तरी हे लोक होय, ठीक आहे एवढेच बोलतील, पण तुमच्या कामाचं कौतुक करणार नाहीत. कधीकधी एखाद्या गप्पांच्या ठिकाणी तुम्हाला टाळण्याचा प्रयत्नही करतील. त्यांना तुमच्या उल्लेखानेही त्रास होतो. अगदी जिथे तुमचं नाव घ्यायलाच हवं तिथेही ते दुर्लक्ष करून दुसऱ्याचे नाव पुढे करतील. काही वेळा जर त्यांना तुमचं नाव घ्यावंच लागलं तर ते तुच्छतेने बोलतील. होय, त्याने केले काहीतरी, असा थंड प्रतिसाद देतील. तुम्ही कितीही मोठं काहीही केलं तरी त्यांना त्याचं काहीही अप्रूप नसतं. उलट त्यांचा आतून संताप होत असतो. नंबर 3. हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात. असं केलं असतं तर बरं झालं असतं, थोडा अजून विचार करायला हवा होता वगैरे. हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगाच सल्ले देतात. त्यांच्या सल्ल्यांचा उद्देश मदत करणं नसतो, तर तुमच्या आत्मविश्वासाला तडा देणं असतं किंवा तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असतं. खरं तर तुम्ही काहीही केलं तरी त्यांना समाधान नसतं. तुम्ही नवीन गाडी घेतली, नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते एखादा तरी दोष काढणारच. हा खर्च जास्त झालाय, अजून थांबायला हवं होतं वगैरे वगैरे. त्यांचे सल्ले म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो. ही लोक नेहमीच स्वतःला हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगाचच मत देतात. त्यांच्या सल्ल्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला नक्की काय करावे हेच कळणार नाही. म्हणून तुमच्या नवीन योजना आणि निर्णय यांना कळू देऊ नका. नंबर 4. तुमच्या चुका शोधत राहणार. तुम्ही 100 कामं बरोबर केली असली तर ते दुर्लक्ष करतील, पण एखादी छोटीशी चूक जरी तुम्ही केली तर हे लोक लगेच त्यावर बोट ठेवतील. मी आधीच सांगितलं होतं, हे होणारच होतं, असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात. त्यांच्यासाठी हीच संधी असते. तुमची चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात. लोकांसमोर मुद्दाम चूक दाखवत बसतात. अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण करतात. त्यांना तुमचं यश दिसत नाही, पण छोटीशी चूक नक्की दिसते आणि ती चूक उगाळत बसणं हेच त्यांचं प्रमुख काम असतं. हे लोक मुद्दाम लोकांसमोर तुमच्या चुकांची चर्चा करून तुम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, यांनी आपल्याला कितीही वाईट दाखवण्याचा किंवा चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपली क्षमता आपल्याला माहीत असते. त्यामुळे अशी जळकी लोक काहीही म्हणाली म्हणून मनाला लावून घेऊ नका. नंबर 5. छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात. ही लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत, पण तुमच्या मित्र आणि नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष पेरत राहतात. त्याला आता वेळ नसतो, तो खूप बदललेला आहे, त्याला आता जुने मित्र नको आहेत, अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दूर करतात. कधीकधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसतो. ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात.
हे कारस्थान या अशाच कुचक्या माणसांचं असतं. म्हणून यांच्यासमोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला, कारण यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते. हे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतात. तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या संबंधांवर होतो. त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या लोकांना ते तुमच्या विरोधात वळवू शकले तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल. अशा लोकांपासून सतर्क राहा आणि जे नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा. नंबर 6, तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठं करतात. ज्यांच्याशी आपलं पटत नाही त्यांच्याशी मुद्दाम बोलायला जातात. जळणारी लोक तुमच्या मेहनतीचं आणि कर्तृत्वाचं कधीही कौतुक करणार नाहीत. त्याऐवजी ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील. हे काही मोठं नाही, इतरही लोक हे करू शकतात असं म्हणत ते तुमचं महत्त्व कमी करतात. जर तुम्ही काहीतरी नवीन केलं तर ते लगेच कुणाच्या तरी यशाची उदाहरणे देतील आणि म्हणतील तो किती मोठा झाला, तुला अजून बरंच शिकायचं आहे. ते तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात, कारण तुम्ही जर खचला तर त्यांना आनंद मिळतो. कधी कधी ते तुमचं काम दुसऱ्या कोणासोबत तुलना करून मुद्दाम लहान आहे असं भासवतात. अमुक व्यक्तीने खूपच आधी केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतात. त्यांचं एकमेव ध्येय असतं तुम्हाला असं वाटायला लावणं की तुमचं यश म्हणजे काहीच नाही. असे लोक तुमचे चुकूनही कौतुक करणार नाहीत, पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील. त्यांच्या बोलण्यातून असे शब्द असतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं यश काही महत्त्वाचं नाही. यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि हाच त्यांचा हेतू असतो. आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा काही भांडण असेल त्या व्यक्तीसोबत ते मुद्दाम बोलतात किंवा त्यांना मदत करायला जातात. त्यामुळे असे लोक ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. नंबर 7, तुमच्या मागे निंदा करतात पण समोर वेगळे वागतात. ही लोक तुमच्या समोर काही बोलणार नाहीत, पण तुमच्या मागून तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील. त्यांच्या बोलण्याला एक विशिष्ट डावपेच असतो. ते सरळ दोष देणार नाही, पण इतरांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतील. त्याने खूप यश मिळवलं पण त्यात काहीतरी गडबड असेल अशा वाक्यातून ते हळूहळू लोकांच्या मनात विष पेरतात. समोर असताना ते हसून बोलतील, तुमचं अभिनंदनही करतील, पण मागे गेल्यावर तुमच्या चुका शोधायला लागतील. त्यांचा हा डावपेच ओळखायला शिका, कारण हे लोक तुम्हाला अपयशी पाहू इच्छितात. जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून जा की तो तुमच्या प्रगतीमुळे जळतोय. अशा लोकांना दूर ठेवणं गरजेचं असतं, कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात. हे लोक तुमचे नातेसंबंधही बिघडवू शकतात, कारण ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज पेरून फोडण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं आणि आपल्या कामावर लक्ष द्यावं. नंबर 8, तुमच्या चांगल्या गोष्टींचं गुपचूप अनुकरण करतात पण कबूल करत नाहीत. हे लोक वरवर तुमचं कौतुक करणार नाहीत, पण तुम्ही जे करताय तेच गुपचूप अनुकरण करतील. तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवता त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील, पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली. उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील मला हे आधीच माहीत होतं. ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवतात की त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना सगळं येतं. कधी कधी त्यांना हेवा इतका असतो की ते मुद्दामहून तुमच्या पद्धतीची टिंगल करतात, पण हळूच तीच पद्धत वापरतात. तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असतं, पण तुम्हाला श्रेय मात्र त्यांना द्यायचं नसतं. असे लोक स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात. त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका, कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात. त्यामुळे तुम्ही अजून मेहनत करा. हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाहीत. नंबर 9, तुमच्या प्रगतीवर अविश्वास दाखवतात. तू एवढं मोठं काम कसं करू शकतोस, हा त्यांचा स्वभाव असतो. तुमचं यश त्यांना पचत नाही, म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत असतात. हे खरंच त्यांनीच केले आहे का असं विचारतात. ते तुमच्या मेहनतीवरच प्रश्नचिन्ह लावतात. ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवाफसवी करून मोठे झालेले आहात. त्यांना विश्वासच नसतो की तुम्ही मेहनतीने हे मिळवलेलं आहे. जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर प्रश्न विचारत असेल तर तो तुमचा मित्र नाही, तर तुमच्या यशाने जळणारी व्यक्ती आहे. ते तुमचं महत्त्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारतात. ते तुमचं यश दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा, कारण शेवटी तुमचं यश हेच त्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतं. नंबर 10, तुम्ही अपयशी व्हावं याची ते आतुरतेने वाट पाहतात.
हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. ते उगाच तुमचं कौतुक करणार नाहीत. पण जर कधी तुम्ही थोडं डगमगताय असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतील. बघ ना, मी आधीच सांगितलं होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात. त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही, पण तुमचं अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंद असतो. जर तुम्ही कधी कोणत्या संकटात सापडला तर ते मदत करणार नाहीत, पण तुम्ही अजून खाली कसे जाल याचं निरीक्षण करत राहतील. असे लोक तुमचं खचणं पाहून खुश होतात, कारण त्यांना वाटतं की आता तुम्ही त्यांच्यासारखे सामान्य राहाल. त्यांना तुमच्या अपयशाची जाणीव करून द्यायची असते, पण जेव्हा तुम्ही परत उभे राहता तेव्हा त्यांना तीव्र त्रास होतो. त्यामुळे तुमच्या चुकांमधून शिकून पुन्हा उभे राहा आणि या लोकांच्या अपेक्षांवर पाणी फिरवा. तुमचं अपयश त्यांना फक्त काही काळासाठी आनंद देईल, पण तुमचं यश त्यांना दीर्घकाळ जळवेल. मित्रांनो, जगात जळणारी लोक असतातच. जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा अशी लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, जळणं ही त्यांची समस्या आहे, तुमची नाही. अशा लोकांकडून काहीही शिकायचं असेल तर ते एवढेच की ते जिथे थांबले तिथे तुम्ही थांबायचं नाही. त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता त्यांच्या टोमण्यांना दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या यशावर लक्ष द्या. जळणारी लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाहीत. त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकतं, पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर तेच लोक एक दिवस तुमचं कौतुक करतील. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. अशा लोकांना उत्तर द्यायचं असेल तर ते तुमच्या मोठ्या यशाने द्या. यशस्वी लोक कधीच जळत नाहीत, ते दुसऱ्यांना प्रेरणा देतात. त्यामुळे तुम्हीही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उत्तर द्या. शेवटी लोक काय म्हणतात याला महत्त्व नाही, महत्त्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करता याला. मित्रांनो, हे विचार जर आवडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू युनिवर्स.